घर घेणाऱ्यांचं स्वप्न रोडच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहायला मिळतं. आजचा दिवस खरं म्हणजे ज्यांना घरं मिळणार आहेत खरं त्यांच्यासाठी आनंदाचा आहे आणि सरकार म्हणून आमच्यासाठी आनंदाचं आहे. कारण शेवटी घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि मग एवढ्या महागड्या घरं किंवा न परवडणाऱ्या किमतीतली घरं घेणं सर्वसामान्य माणसाला परवडत नाही आणि म्हणून मग तो घरापासून वंचित राहतो. आणि म्हणून म्हाडाच्या माध्यमातून आजची लॉटरी झाली. आज जवळपास 3662 घरांची लॉटरी काढली. पण अर्ज किती आले होते? अर्ज आले 93,662 आणि 71,000 पेक्षा जास्त लोकांनी EMD भरली. म्हणजे म्हाडावर असलेला विश्वास जो आहे लोकांचा कितीतरी पटीने वाढला आहे. आणि आज 6,400 काहीतरी 6,420 अशी जी घरं आहेत त्यातले 2700 घरं फर्स्ट कम फर्स्ट अशा लोकांना दिली आणि 3,662च्या लॉटरी काढली. अतिशय पारदर्शकता यामध्ये आहे आणि अगदी अर्ज भरण्यापासून ते घराचं अलॉटमेंट करीपर्यंत ऑनलाईन सिस्टीम आहे आणि त्यामुळे पूर्णपणे याच्यामध्ये पारदर्शकता आहे, सुटसुटीतपणा आहे आणि ग्राहकांना न्याय देण्याचं कामही आहे. त्यामुळे कुणी याच्यामध्ये मध्ये ब्रोकर नाही, एजंट नाही, कोणी नाही. आणि म्हणून माझं ग्राहकांना देखील आव्हान आहे की असा कुठलाही माणूस कुणालाही असं कोणी म्हणेल मी तुम्हाला घर मिळवून देतो पण या सिस्टीममध्ये कुणालाही वाटलं की आपल्या माणसाचा नंबर लागला पाहिजे तर तिथं बिलकुल ते झूट आहे, ते सगळं खोटं आहे. कारण अतिशय प्रामाणिकपणा या सगळ्यांनी ट्रान्सपरन्सी पारदर्शकता या सिस्टीममध्ये आहे. आणि मला वाटतं ते कुठली सिस्टीम लावली आपण IHLMS ही जी 2.0 ही सिस्टीम यांनी लावलेली आहे. त्यामुळे मला वाटतं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यामध्ये अतिशय पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा, सुलभपणा या सगळ्या सिस्टीममध्ये आणलेला आहे. आणि म्हणून मला सांगायला आनंद वाटतो गेल्या 1.5 वर्षामध्ये 13 लॉटरीज काढल्या म्हाडाने आणि जवळपास 30,000 घरं दिलेली आहेत. आणि म्हणून आणि त्यासाठी 30,000 घरांसाठी अर्ज किती आले? 5.5 लाख. त्यामुळे आता म्हाडाच्या घरांवर लोकांचा विश्वास या ठिकाणी वाढला. आम्ही आता म्हाडाचं नवीन धोरण आणतोय. त्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग असेल, अफोर्डेबल रेंटल हाऊसिंग असेल, वर्किंग वुमन हाऊसिंग असेल, त्याचबरोबर जे सिनियर सिटीजनसाठी घर असेल आणि स्टुडंट हॉस्टेल किंवा स्टुडंट हाऊसिंग याच्यामध्ये देखील आम्ही नवीन धोरणामध्ये त्यांना घेतो. म्हणजे सर्व सेक्टर जे आहेत, सर्व विभाग याच्यामध्ये येतील आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाला परवडणारी घरं मिळतील आणि त्याचं जीवन आनंदमय होईल. आणि त्याचबरोबर जे SRAचे रखडलेले प्रकल्प, जे म्हाडाचे रखडलेले प्रकल्प, जे इतर जे काही रखडलेले प्रकल्प मुंबईमध्ये जे आहेत किंवा इतर शहरांमध्ये आता तर मुंबईमध्ये आपण म्हाडा, SRA, MMRDA, सिडको, MIDC, BMC, महाप्रीत सगळ्यांना त्याच्यात अंतर्भाव केलेला आहे. आणि पहिलं प्रकरण जे आहे, पहिला प्रकल्प आपण चेंबूरला 17,000 घरांचा SRA आणि MMRDA करते. त्यामुळे आता रखडलेला जो काही विकास आहे त्याचा मार्ग मोकळा होईल. शेवटी सरकार म्हणून या सरकारी ज्या एजन्सीज आहेत यांची कॅपॅसिटी आहे आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे झोपडपट्टी मुक्त मुंबई आणि मुंबईतून मुंबईकर जो बाहेर फेकला गेला आहे, आज अनेक वर्ष तो बाहेर आहे आणि त्याला घर नाही आहे, तो पार बदलापूर तिकडे गेला, नाला सोपारा इकडे गेलाय आणि म्हणून त्याला पुन्हा मुंबईमध्ये घर मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवली आहे. आणि फक्त मुंबई, ठाणे, पुणे नाही तर राज्यातल्या इतर संपूर्ण ठिकाणी ज्या ज्या योजना रखडलेल्या आहेत त्या योजनांमधली पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करणं, या सर्व सरकारी एजन्सीचं नावं घेतलं मी, त्यांच्या माध्यमातून पुनर्विकास करणं आणि त्याचबरोबर आशियातला सगळ्यात मोठं क्लस्टर जे आहे त्याला आपण मान्यता दिली
आणि धोकादायक इमारती अधिकृत अनधिकृत या सगळ्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि ठाण्यामध्ये जवळपास 4 ते 5 ठिकाणी याचं कामही सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून देखील ठाण्याप्रमाणे इतर शहरांमध्ये देखील आपल्याला क्लस्टर योजना राबवता येईल आणि प्रत्येकाला हक्काचं घर यामध्ये देता येईल आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये देता येईल आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे काही स्वप्न आहे सर्वांसाठी घरं, हाऊसिंग फॉर ऑल, आणि म्हणून ते देखील स्वप्न या पंतप्रधान आवास योजना त्याच्यामध्ये आहे आणि मग याच्या माध्यमातून देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी हे सगळी जी काही आपली योजना आहे त्या योजनेला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. म्हणून मी आज म्हाडाचे सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. असंच काम यापुढे देखील चालू राहील असा विश्वास व्यक्त करतो, कारण म्हाडावर जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न म्हाडा करेल आणि करावा त्यांनी. आणि क्वालिटी आणि वेळेत घर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज होता कामा नये. शेवटी हे स्वप्नातलं त्याच्या हक्काचं घर आहे. घर वारंवार बदलता येत नाही आणि म्हणून जे घर मिळेल ते चांगल्या दर्जाचं, चांगल्या प्रतीचं, वेळेमध्ये मिळावं अशा प्रकारची भूमिका आमची आहे. तर एमएमआर रिजनमध्ये जी म्हाडाची घरं उभारली जातात विशेषतः ठाणे जिल्ह्यात, ती कोणी शिरडोन अशा ग्रामीण भागात आहे तिथे नोकरदार वर्गाला ती कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं फिजिबल नाही. प्रवासावर मोठा खर्च त्यांचा होतो. तर शहरी भागात किंवा देशांपासून जवळ म्हाडाची घरं उभारण्यासाठी काही प्रस्ताव असेल? हा, बिलकुल. आम्ही या नवीन धोरणामध्ये आम्ही ते करतोच आहे की कारण शेवटी लोकांना देखील सोयीचं असलं पाहिजे. लोकांना घरापासून कामाच्या ठिकाणी जाण्याचं अंतर कमी असलं पाहिजे. त्या ठिकाणी पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी याची प्रामुख्याने आम्ही काळजी घेतोय. सर, 5 फेब्रुवारी रोजी कोकण म्हाडाची सुद्धा सोडत असणार आहे. कशा प्रकारे? हा, 5 फेब्रुवारीला पण कोकण म्हाडाचं सोडत होईल आपल्या ठाण्यामध्येच. त्यामुळे तिथे देखील लोकांना घरं मिळतील. आज ज्यांना घरं मिळतील ते आनंदी होतील. ज्यांना घरं मिळणार नाहीत त्यांनी निराश होण्याचं कारण नाही. त्यांना दुसऱ्या लॉटरीमध्ये. तर गणेश नाईक म्हणतात ठाण्यात तुम्हाला आता मी सांगितलं ना, म्हाडा घरं चांगला